नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2026साठी प्रिपरेशन करतात आहे आणि त्यांचा पेपर 2 कॉमर्स आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला पेपर 2 कॉमर्सचा जो कंप्लीट सिलेबस आहे त्यावर चर्चा करणार आहे. आपला सिलेबस जो आहे या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला पूर्ण सविस्तर सांगितलं जाईल आणि काय महत्त्वाचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी येणाऱ्या सेट 2026साठी प्रिपरेशन करतात आहे आणि या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळवायचं आहे, तर आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पेपर 2 कॉमर्सचा संपूर्ण कोर्स, ज्याच्यात आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील रात्री 9 वाजता. त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला मिळतील. संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध राहतील. नंतर या व्यतिरिक्त साप्ताहिक चाचण्या आपल्याला मिळतील, ज्याच्यात पूर्ण वीकचा जो आपला अभ्यास असेल त्याची रिव्हिजन होऊन जाईल. 40पेक्षा जास्त संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट आपल्याला दिला जाईल. 2015 ते 2025पर्यंत जितके पण PYQs आहे ते सर्व आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील. आणि या व्यतिरिक्त 4000+ MCQ सिरीज आपल्याला दिला जाईल. आणि या व्यतिरिक्त जो पेपर 1 आहे, पेपर 2चा जर आपण कोर्स घेता तर संपूर्ण पेपर 1 आपल्याला याच्याबरोबर फ्री दिला जात आहे. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. नवीन बॅच सुरू होत आहे 19 जानेवारीपासून, तर आपण या बॅचला निश्चितपणे जॉईन करा. येणाऱ्या सेट परीक्षेसाठी फुल फ्लेश तयारी आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेऊ. आणि या बॅचचा जर तुम्ही चांगला उपयोग केला तर तुम्हाला येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये निश्चितपणे यश मिळेल, याची मी तुम्हाला खात्री देतो. या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची राहील. ज्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केला आहे, डाउनलोड करून घ्या. स्टोअर सेक्शनमध्ये जा, इथे MS सेट पेपर 2 कॉमर्स लिहा. इथे आपल्याला कोर्स दिसेल, त्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला इथे निवडायचं आहे. हे संपूर्ण कंटेंट तुम्हाला दिसून जाईल. डेमो लेक्चरसुद्धा उपलब्ध आहे, तेही तुम्ही पाहू शकता आणि दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधून डायरेक्ट जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पेपर 2 आहे, ठीक आहे, पेपर 2मध्ये एकूण आपल्याला 100 प्रश्न राहतील आणि या 100 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा राहील आणि एकूण जे आहे 200 मार्काची ही आपली पेपर 2ची परीक्षा राहणार आहे, ज्याच्यात आपल्याला 2 तासाचा वेळ जो आहे तो आपल्याला दिला जातो या पेपरला सॉल्व करण्यासाठी. आणि या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नाही आहे, तर आपल्याला सर्व प्रश्न जे आहे ते अटेम्प्ट करता येतील. आता आपल्या पेपर याच्या 2मध्ये कोणकोणत्या युनिट्स आहे, तर सर्वात पहिला युनिट आहे आपला बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. दुसरा युनिट आहे आपला अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. तिसरा युनिट आहे आपला बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यवसाय अर्थशास्त्र. चौथा युनिट आहे बिझनेस फायनान्स इथे. नंतर 5वा आहे व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती, म्हणजे बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स. 6वा युनिट आहे आपला व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन, बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. 7वा युनिट आपला बँकिंग आणि वित्तीय संस्था, बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवरती आधारित आहे. 8वा युनिट आहे आपला मार्केटिंग मॅनेजमेंट अर्थात विपणन व्यवस्थापन. 9वा युनिट आहे आपला लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस, व्यवसायाचे कायदेशीर पैलू. आणि 10वा युनिट जो आहे तो आयकरचा आहे, इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. ठीक आहे, तर हे तर 10 युनिट्स आहे. आता हे नुसते 10 युनिट्सचे नावं आपल्याला दिले आहे. आता या 10 युनिट्स जो आहे त्याच्यात आहे काय काय, कोणत्या गोष्टीचं आपल्याला अध्ययन करायचं आहे ते आपण पाहू. तर पहिल्या युनिटमध्ये बघा, पहिल्या युनिटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बिझनेस एन्व्हायरमेंटचे काय एलिमेंट्स आहे, मायक्रो एन्व्हायरमेंट, मॅक्रो एन्व्हायरमेंट, इंटरनल एन्व्हायरमेंट, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, हे सर्व आपण पाहू. नंतर इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटच्या अंतर्गत ज्या काही इकॉनॉमिक पॉलिसीज आहे, मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीज, याच्यावर आपण चर्चा करणार आहे. तिसरा याच्यात येतो पॉलिटिकल एन्व्हायरमेंट. पॉलिटिकल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे जे आपलं गव्हर्नमेंट आहे याची भूमिका काय असते, बिझनेसला कशा प्रकारे गव्हर्नमेंटकडून मदत मिळते, आणि कोणते कायदे असतात. कायदे इथे आपल्याला 2 कायद्यांचं अध्ययन करायचं आहे. एक तर आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, या 2 कायद्यांचं आपल्याला अध्ययन करायचं आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोशो कल्चरल फॅक्टर्स आणि कशा प्रकारे ते एका व्यवसायाला प्रभावित करतात ते आपण बघणार आहे. आणि लास्टमध्ये CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संबंधी काही कायदेशीर गोष्टी आणि या व्यतिरिक्त याचे काही मॉडेल्स आणि
हा जो RB कॅरल मॉडेल आहे तो इथे महत्त्वपूर्ण होऊन जातो. दुसरा भाग येतो आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा, इंटरनॅशनल बिझनेसचा, जिथे आपण पाहतो की काय काय स्कोप आणि काय इम्पॉर्टन्स आहे इंटरनॅशनल बिझनेसचा आणि त्याचे ग्लोबलायझेशनसाठी कोणते कोणते ड्रायव्हर जबाबदार आहे हे आपण पाहतो. कशा प्रकारे एक कंपनी विविध माध्यमांनी आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करू शकते ते आपण पाहतो. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे पारंपरिक आणि आधुनिक सिद्धांत, थ्योरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आपण पाहतो. नंतर गव्हर्नमेंट जी आहे कुठल्याही देशाची ती कशी इंटरव्हीन करते इंटरनॅशनल ट्रेडमध्ये ते आपण पाहतो. या व्यतिरिक्त टॅरिफ, नॉन टॅरिफ बॅरियर, भारताची फॉरेन ट्रेड पॉलिसी जी आहे ती कोण बनवतं, सध्याची फॉरेन ट्रेड पॉलिसी काय आहे ते आपण इथे पाहतो. नंतर येतो FDI, FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. नंतर FDIचे प्रकार, FDIचे फायदे, FDIचे तोटे होम आणि होस्ट कंट्रीला, म्हणजे जे देश FDI करता आहे आणि ज्या देशात FDI केलं जातं त्यांना फायदा तोटा कशा प्रकारे असतो आणि आजकाल आधुनिक काळात FDI संबंधित काय ट्रेंड्स आहे, काय FDIची पॉलिसी असते, हे सर्व गोष्टी आपण बघणार आहे. या व्यतिरिक्त आपण देयक शिल्लक, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये त्याचे इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहे आणि त्याचे कंपोनेंट्स बघणार आहे आणि काय त्याचे महत्त्व आहे ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणजे क्षेत्रीय आर्थिक एकत्रीकरण जे आहे ते आपण बघतो. इथे वेगळे आपल्याला लेवल्स दिल्या राहतात आणि या लेवल्सच्या व्यतिरिक्त आपल्याला काही ट्रेडिंग ब्लॉक्स आहे त्याचा आपल्याला अध्ययन करायचं आहे, जसं नाफ्टा आहे, सार्क आहे, त्याच्यानंतर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन आहे, ASEAN आहे. त्याच्यानंतर काही आर्थिक आंतरराष्ट्रीय स्तरावर काही आर्थिक संस्था आहे, जसं की IMF झालं, वर्ल्ड बँक झालं, UNCTAD झालं. याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर हे याची संबंधी पूर्ण रूट लर्निंग म्हणजे जसेचे तसे आपल्याला माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्सचे काय कार्य आहे, काय उद्दिष्ट आहे आणि वर्ल्ड ट्रेड याच्याद्वारे काय ॲग्रीमेंट्स केल्या गेले आहे ते आपण इथे पाहतो. तर हा तर होता तुमचा पहिला युनिट. दुसरा युनिट आपण पाहू अकाउंटिंग अँड ऑडिटिंगचा. हा युनिटमध्ये थ्योरी पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. तर याच्यात तुम्हाला मेन लेखांकन तत्व काय आहे, संकल्पना काय आहे हे आपण पाहतो. त्याच्यानंतर भागीदारी लेखांकन, पार्टनरशिप अकाउंटिंगमध्ये कशा प्रकारे पार्टनरची ॲडमिशन असते, नंतर रिटायरमेंट, डेथ, डिझॉल्युशन, नंतर इन्सॉल्व्हन्सी ऑफ पार्टनरशिप फॉर्म कसं असतं, त्याच्यानंतर शेअर्स इश्यू कसे केले जातात, कसे जप्त केले जातात, परत पुन्हा त्यांना इश्यू कसं केलं जातं, एखादी कंपनी जेव्हा लिक्विडेट होते, मार्केटमधून बाहेर जाते किंवा ते कसं होतं, नंतर कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगमध्ये मर्जर अमलगमेशन वगैरे काय असतं, होल्डिंग कंपनी अकाउंट्सबद्दल आपल्याला अध्ययन करायचं आहे. तर हा तर तुमचा फायनान्शियल अकाउंटिंगचा पाठ झाला इथपर्यंत. 5व्या पॉईंटमध्ये आपल्याला परिव्यय आणि व्यवस्थापन लेखांकन म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये तुम्ही मार्जिनल कॉस्टिंग पाहता, ब्रेक इव्हन ॲनालिसिस आपण पाहतो. त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्टिंग आपण पाहतो, बजेटरी कंट्रोल आणि प्रोसेस कॉस्टिंग, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, कॉस्टिंग फॉर डिसिजन मेकिंग, लाईफ सायकल कॉस्टिंग, लिफो फिफो वगैरे मेथड आपण पाहतो. टार्गेट कायझन कॉस्टिंग, हे सर्व कॉस्टिंगच्या पद्धती आपण पाहतो. या व्यतिरिक्त नेक्स्ट जे आहे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये आपण रेशिओ, फंड फ्लो आणि कॅश फ्लो ॲनालिसिसचं अध्ययन करतो. नंतर HRA, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, इन्फ्लेशन अकाउंटिंग आणि एन्व्हायरमेंटल अकाउंटिंगबद्दल आपण चर्चा करतो. आणि लास्टमध्ये इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड IFRS बद्दल आपण चर्चा करतो. तर हे तर तुमचं अकाउंटिंगचं होतं. दुसरा जो या युनिटचा भाग आहे ऑडिटिंग. ऑडिटिंगमधनं जे आहे इथे इंडिपेंडंट फायनान्शियल ऑडिट काय असतं, वाउचिंग व्हेरिफिकेशन काय असतं, व्हॅल्युएशन काय असतं, असेट लायबिलिटीजचं कशा प्रकारे केलं जातं, फायनान्शियल स्टेटमेंट्सचं ऑडिट कशा प्रकारे केलं जातं, ऑडिट रिपोर्ट आणि कॉस्ट ऑडिट काय असतं हे आपण बघतो. आणि आजकाल आधुनिक काळाचे काही ऑडिट आहे, जसं मॅनेजमेंट ऑडिट आहे, एनर्जी ऑडिट आहे, एन्व्हायरमेंट ऑडिट आहे, सिस्टम ऑडिट आहे, सेफ्टी ऑडिट आहे, हे कशा प्रकारे कार्य करतात हे आपण इथे पाहतो. नंतर तिसरा युनिट येतो अगदी स्कोरिंग आणि अगदी छोटूसा युनिट, दॅट इज बिझनेस इकॉनॉमिक्स. बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये व्यवसाय अर्थशास्त्राचा अर्थ आणि त्याची व्याप्ती, ते एखाद्या व्यावसायिक फर्मचा उद्दिष्ट काय असतो ते आपण पाहतो. मागणी विश्लेषण, मागणीचा कायदा, मागणीची लवचिकता आणि कशा प्रकारे त्याला मोजल्या जातं हे आपण पाहतो. डिमांड ॲनालिसिसमध्ये च्या अंतर्गत रिलेशनशिप बिटवीन ARMR, मार्जिनल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यूमध्ये काय संबंध आहे. त्याच्यानंतर ग्राहकांचं वर्तन, युटिलिटी ॲनालिसिस, उपयुक्तता विश्लेषण आणि उदासीनता वक्र विश्लेषण हे आपण पाहतो इंडिफरन्स कर्व ॲनालिसिसमध्ये. त्याच्यानंतर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन आहे आणि लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल आहे.
जे अल्पकालीन आणि दीर्घकालीनमध्ये कार्यरत असतात. त्याच्यानंतर जे आहे थिअरी ऑफ कॉस्टमध्ये दीर्घ कालावधीमध्ये कोणकोणचे खर्च येतात आणि अल्प कालावधीमध्ये कोणकोणचे खर्च येतात ते आपण याच्या अंतर्गत पाहतो. विविध बाजारपेठ जसं मक्तेदारी झालं, परिपूर्ण स्पर्धा झालं, नंतर मक्तेदारी स्पर्धा झालं, असे अनेक स्पर्धां बाजारात, ठीक आहे, म्हणजे जे परफेक्ट कॉम्पिटिशन झालं, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन आहे, ओलिगोपोली कॉम्पिटिशन आहे. या सर्व गोष्टींमध्ये कशा प्रकारे प्राईस डिस्क्रिमिनेशन केलं जातं आणि कशा प्रकारे किंमत ठरवली जाते वस्तूची हे आपण इथे पाहतो. आणि काही प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आहे, तर प्राइसिंग स्कीमिंग झालं, पेनिट्रेशन झालं, पीक लोड प्राइसिंग झालं, या सर्व गोष्टीबद्दल आपण अध्ययन करतो. नंतर जो आहे आपला चौथा युनिट येतो बिझनेस फायनान्सचा. इथे आपण पाहतो की कशा प्रकारे कोणते स्रोत आहे आपल्या व्यवसाय वित्ताचे, लीज फायनान्सिंग, लीज पुरवठा काय असतो हे आपण बघतो. त्याच्यानंतर भांडवल खर्च आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी हे आपण पाहतो. नंतर भांडवल संरचना, कॅपिटल स्ट्रक्चर आपण पाहतो. कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स कोणते असतात, पारंपरिक आणि आधुनिक निर्णय जे आहे बजेटिंगचे ते कोणते असतात. त्याच्यानंतर इथं कार्यरत भांडवल व्यवस्थापन, ठीक आहे, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट जे आहे. त्याच्यानंतर लाभांश संबंधित निर्णय याचे इररिलेव्हंट आणि रेलेव्हंट थिओरीज जे आहे त्या दोन्ही आपण कॅपिटल स्ट्रक्चरच्या, डिव्हिडंड डिसिजन्सच्या, या सर्व गोष्टी आपण थिओरीज पाहतो. त्याच्यानंतर रिस्क अँड रिटर्न ॲनालिसिसमध्ये विविध प्रकारचे जोखीम आपण पाहतो, त्याचं विश्लेषण कसं करायचं ते पाहतो. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मॉनिटरी सिस्टम आहे ते आपण पाहतो. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये एक्सचेंजमध्ये रिस्क कोणत्या प्रकारचे असतात, त्यांना कंट्रोल करण्याच्या काय टेक्निक्स असतात ते आपण पाहतो. इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट्स आणि कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहे, युरो करन्सी, GDR, ADR, या सर्व गोष्टींचं आपल्याला अध्ययन करायचं आहे. आणि लास्टमध्ये याच्यात येतं मल्टीनॅशनल कॅपिटल बजेटिंग. नंतर येतं विद्यार्थी मित्रांनो बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी. तर याच्यात विद्यार्थी मित्रांनो आपलं स्टॅटिस्टिक्सही आहे आणि रिसर्च मेथडॉलॉजी आहे. या पोर्शनचा एक फायदा आहे की याच्यातला 80% हिस्सा तुम्ही पेपर 1मध्येच अध्ययन करून घेता, तर तुम्हाला इथे फायदा होतो. तर बिझनेस सेंट्रल टेंडन्सी आहे, डिस्पर्सन आहे, स्क्यूनेस आहे, कुटोसिस आहे, नंतर सहसंबंध प्रतिगमन आहे, कोरिलेशन रिग्रेशन आहे, प्रोबॅबिलिटी आहे, त्याच्यानंतर बायनॉमियल नॉर्मल पॉयझन डिस्ट्रीब्युशन वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा भाग येतो रिसर्चचा. इथूनही तुम्हाला जे आहे किमान 2 आणि किमान 3 प्रॅक्टिकल्स जे आहे ते इथे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथे रिसर्चची हे काय आहे, कन्सेप्ट काय, रिसर्च डिझाईन काय असतो, कशा प्रकारे डेटा गोळा केला जातो, त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, नमुना आणि त्याचे कोणते प्रकार असतात, नमुन्याच्या पद्धती कोणत्या असतात, प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे ते आपण बघतो. आणि हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये झेड टेस्ट, टी टेस्ट, एनोवा, काय स्क्वेअर टेस्ट, मेन विटनी यू टेस्ट आणि कशा प्रकारे चाचणी केल्यावर आणि संपूर्ण संशोधन केल्यावर अहवाल कसं तयार केलं जातं, रिपोर्ट रायटिंगचं कार्य जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपण इथे पाहतो. 6वं युनिट येतो बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, जिथे बिझनेस मॅनेजमेंट एक भाग आहे आणि मानव संसाधन व्यवस्थापन दुसरा भाग आहे. इथे आपण पाहतो की व्यवस्थापनचे तत्व आणि कार्य काय काय आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर संघटन संरचना आपण पाहतो, औपचारिक आणि अनौपचारिक संघटन जे आहे ते कशा प्रकारचे असतात, नियंत्रण कालावधी, स्पॅन ऑफ कंट्रोल काय असतं, नंतर काय रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी जी आहे ती कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे अथॉरिटी डेलिगेट केलं जाते आणि डिसेंट्रलायझेशन काय असतं हे आपण इथे बघतो. त्या व्यतिरिक्त जे आहे मोटिवेशन अँड लिडरशिपचे सिद्धांत आणि त्याची थिओरीज जे आहे त्या आपल्या संकल्पना आणि सिद्धांत दोन्ही आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, बिझनेस इथिक्सचे काय तत्व आहे आणि काय फंक्शन्स आहे मॅनेजमेंटचे ते आपण इथे बघतो. त्याच्यानंतर मानव संसाधन व्यवस्थापनमध्ये जे आहे आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापन काय आहे, त्याची भूमिका काय आहे, त्याच्या अंतर्गत कोणते कार्य येतात हे आपल्याला माहीत पाहिजे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची काय आपले हे आहे, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, कशा प्रकारे व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातो, कशा प्रकारे त्याच्या विकासावर भर दिला जातो. नंतर सक्सेशन प्लॅनिंग काय आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. नंतर कम्पेन्सेशन मॅनेजमेंट आणि जॉब इव्हॅल्युएशन, कशा प्रकारे व्यक्तीला इन्सेंटिव्ह दिला जातो, फ्रिंज बेनिफिट्स काय असतात हे इथून आपल्याला प्रश्न विचारले जातात. नंतर कामगिरी मूल्यमापन, परफॉर्मन्स अप्रेझलमध्ये 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझल काय असतो आणि इतर सर्व
परफॉर्मन्स अप्रेझल संबंधी पद्धती, त्याची प्रक्रिया, हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. नंतर येतो कलेक्टिव्ह बार्गेनिंग आणि वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. तर कलेक्टिव्ह बार्गेनिंगचे मेथड्स, प्रक्रिया, हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. वर्कर पार्टिसिपेशनचे विविध स्तर आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर एवढा मानव संसाधनचा भाग संपल्यावर या 6व्या पॉईंटवर पासून संघटनात्मक वर्तनचा भाग सुरू होतो, जिथे आपल्याला पर्सनॅलिटी, परसेप्शन, ॲटिट्यूड, इमोशन्स, ग्रुप डायनामिक्स, पॉवर अँड पॉलिटिक्स, त्याच्यानंतर कन्फ्लिक्ट निगोसिएशन, ऑर्गनायझेशनल कल्चर, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट आणि ऑर्गनायझेशनल चेंज, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 7वा युनिट येतो आपला बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा. इथे आपण पाहतो की आपल्या भारतीय वित्तीय प्रणाली काम कशी करते. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकांचे प्रकार, कमर्शियल बँक, रिजनल रूरल बँक, फॉरेन बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो RBIचा. RBIचे कार्य, RBI मॉनिटरी पॉलिसी कशी तयार करते, त्याच्यात त्याचे इन्स्ट्रुमेंट्स कोणते असतात, क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स कोणते असतात. नंतर बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स जे आहे ते आपण बघतो. बेसल नॉर्म्स जे आहे, विविध 4 नॉर्म्स बेसलच्या ज्या मीटिंग्स झाल्या आहे त्याच्यावरती आधारित आपण बघतो. रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, NPA मॅनेजमेंट कसं करायचं, आणि मनी मार्केट, कॅपिटल मार्केट आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केटबद्दलही आपण इथे चर्चा करू. त्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वित्तीय संस्था भारतात आहे, जसं की डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, नाबार्ड आहे, सिडबी आहे, अशा अनेक आपल्याला पाहायला मिळतात. नंतर कोणकोणते फायनान्शियल रेग्युलेटर्स आहे, RBI, सेबी, IRDA, PFRDA, असे विविध फायनान्शियल रेग्युलेटर्सबद्दल आपल्याला डीप नॉलेज असली पाहिजे. फायनान्शियल सेक्टरमध्ये दिवसेंदिवस काय बदल होत चालले आहे, फायनान्शियल इन्क्लुजन आणि आजकालच्या ज्या डिजिटली पेमेंट करण्याच्या आधुनिक पद्धती आहे, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर, ते आपण इथे पाहतो. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सिस्टमच्या माध्यमाने. लास्टमध्ये या युनिटमध्ये येतो इन्शुरन्सचा भाग. इन्शुरन्समध्ये लाईफ आणि नॉन लाईफ इन्शुरन्स काय असतो, कशा प्रकारे इन्शुरन्सच्या अंतर्गत जोखीमचे वर्गीकरण केले जातात, रिस्क क्लासिफाय केला जातो, आणि कोणते फॅक्टर्स आहे जे तुम्हाला इन्शुअर करतात रिस्कला, आणि रीइन्शुरन्स काय असतो, आणि कोणचं फ्रेमवर्क आहे रेग्युलेशन्सचं जे इन्शुरन्स सेक्टरला रेग्युलेट करतं, जसं IRDA, आणि त्याची भूमिका काय असते, हे आपण इथे पाहतो. 8वा युनिट येतो तुमचा विपणन व्यवस्थापनचा, मार्केटिंग मॅनेजमेंटचा. तर इथे मार्केटिंगची कन्सेप्ट काय आहे, त्याचे विविध अभिमुखता काय आहे, मार्केटिंग चॅनल्सबद्दल आपण चर्चा करूया, आणि त्याच्यानंतर मार्केटिंग मिक्स काय असतं, मार्केटिंग धोरणात्मक विपणन नियोजन, ठीक आहे, म्हणजे स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅनिंग काय असतं हे आपण बघतो. मार्केटिंगला कसं स्ट्रॅटेजिक टार्गेटिंग प्लॅनिंग आपण पोझिशनिंग आपण करतो, हे आपण पाहतो. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रोडक्ट संबंधी जे डिसिजन आहे, नवीन उत्पादन कसं तयार केलं जातं, या व्यतिरिक्त प्रोडक्ट मिक्स संबंधी कोणकोणत्या डिसिजन्स आहे जे आपण घेतो ते आपण पाहतो. नंतर प्राइसिंग डिसिजन्स जे आहे, प्राइसिंग डिसिजन्स आपण संबंधी माहिती पाहतो. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रमोशनमध्ये विविध प्रमोशनचे जे टूल्स आहे, जसं ॲडव्हर्टायझिंग झालं, पर्सनल सेलिंग झालं, पब्लिसिटी झालं, सेल्स प्रमोशन झालं, आणि या व्यतिरिक्त जे आहे प्रमोशन मिक्स कशा प्रकारे या गोष्टी कार्यरत असतात याबद्दल आपण इथे पाहतो. त्या व्यतिरिक्त डिस्ट्रीब्युशन डिसिजनमध्ये कोणकोणते चॅनल्स आहेत ज्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला मदत करतात, आणि त्याच्यानंतर जे आहे कन्झ्युमर बिहेवियरचे मॉडेल्स, ची निर्णय घेण्याची प्रक्रिया, आणि कोणते कोणते घटक आहे जे एका गिरायकाच्या निर्णयाला प्रभावित करतात ते आपण पाहतो, आणि सेवा विपणनचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. नंतर आजकालच्या काळात कोणते ट्रेंड्स आहेत, जसं सोशल मीडिया मार्केटिंग झालं, ऑनलाईन मार्केटिंग झालं, ग्रीन मार्केटिंग झालं, डायरेक्ट मार्केटिंग झालं, रूरल मार्केटिंग झालं, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, हा पोर्शन आपण इथे कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर लीगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस, जो की पुन्हा काही समजूतदार एकदा समजून घेतलं तर इथून स्कोअर करणे खूप इझी होऊन जातं. तर इथे आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872चा आहे, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, वैध करारचे काय काय घटक असतात, त्याच्यानंतर कॅपॅसिटी ऑफ पार्टीज काय, फ्री कन्सेंट काय, कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट समाप्त केला जातो, कॉन्ट्रॅक्ट तोडला कशा प्रकारे जातो, आणि कोणत्या रेमेडीज आहे त्या ब्रीचसाठी, अर्ध करार काय असतो, क्वाझी कॉन्ट्रॅक्ट, नंतर स्पेशल कॉन्ट्रॅक्टमध्ये इंडेमनिटी नुकसान भरपाईचं आहे, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी,
कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट प्लेज आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहतो. नंतर सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930च्या अंतर्गत आपण सेल काय असतं, ॲग्रीमेंट टू सेल काय असतं, सीवे टर्मटर काय असतं, अनपेड राईट्स, अनपेड सेलर म्हणजे ज्याला पैसे नाही मिळाले त्याचे काय अधिकार असतात ते आपण पाहतो. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881मध्ये आपण विविध 4, 5, 6 म्हणजे प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक संबंधी काही गोष्टी असतात ते आपण पाहतो. आणि कशाप्रकारे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट डिस्चार्ज केले जातात, कशाप्रकारे डिसऑनर केले जातात ते आपण बघतो. कंपनीज ॲक्ट 2013मध्ये कंपनीचे स्वरूप, कंपनीचे प्रकार, त्याच्यानंतर कंपनी कशी तयार केली जाते, कसं कंपनीचं व्यवस्थापन असतं, कशा कंपनीच्या सभा घेतल्या जातात आणि एक कंपनी बंद कशी केली जाते, वाइंडअप कशी केली जाते ते आपण पाहतो. याचाच एक अंश म्हणून लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, इथे त्याची संरचना काय असते, काय प्रक्रिया असते, LLP कशी तयार होते भारतात हे आपण पाहतो. हे इथून थोडे छोटे छोटे कायदे सुरू होतात. कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 याच्यात आपल्याला त्याचे उद्दिष्ट आणि मुख्य प्रोव्हिजन्स जे आहे CCI वगैरे ते आपण पाहतो. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000मध्ये त्याचे उद्दिष्ट काय आणि मेन प्रोव्हिजन्स काय आणि IT संबंधी काय क्राईम्स आहे आणि त्याला पेनल्टी काय आहे ते आपण बघतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे छोटे छोटे कायदे आहे तिथून आजकाल आपल्याला प्रश्न जास्त विचारला जात आहे. RTI ॲक्ट 2005मधून RTIचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे प्रोव्हिजन्स काय आहे हे आपण बघतो. नंतर बौद्धिक संपत्ती अधिकार, ठीक आहे, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि काय काय इश्यूज येतात आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये ते आपण पाहणार आहे. आणि लास्टमध्ये सर्वात आधुनिक म्हणजे GSTचे उद्दिष्ट काय, मेन प्रोव्हिजन्स काय, GSTचा फायदा काय होतो आहे, कशाप्रकारे GSTला इम्प्लिमेंट केलं जातं, इंटिग्रेटेड GST वगैरे काय असतं हे आपण इथे पाहतो. नंतर येतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात शेवटचा, आयकर आणि कॉर्पोरेट कर नियोजन, इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. इथे आपण इन्कम टॅक्सचे बेसिक कन्सेप्ट पाहतो, रेसिडेन्शियल स्टेटस पाहतो, एक्झम्प्टेड इन्कम्स आपल्याला काय काय आहे ते आपण पाहतो. इथून आपल्याला ॲग्रिकल्चरल इन्कम कशाप्रकारे टॅक्सेबल इन्कम आपण वेगळ्या वेगळ्या हेड्सच्या अंतर्गत, जसं सॅलरी आहे, प्रॉफिट, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे, असे 5 वेगळ्या वेगळ्या हेडपासून इन्कम कशी कॅल्क्युलेट केला जातो ते आपण बघतो. GTIचं कन्सेप्ट आपण बघतो, ग्रॉस टोटल इन्कमचा. असेसमेंट क्लबिंग ऑफ इन्कम्स आपण पाहतो. इंटरनॅशनल टॅक्सेशनची संकल्पना आपण देशच्या डबल टॅक्सेशन आणि या व्यतिरिक्त कशाप्रकारे ट्रान्सफर प्राइसिंग कार्य करतं ते आपण पाहतो. कॉर्पोरेट कर नियोजनच्या अंतर्गत त्याचं कन्सेप्ट, त्याची उपयुक्तता आणि त्याच्यानंतर जे आहे टॅक्स अवॉइडन्स वर्सेस टॅक्स इव्हेजनचं पाहतो. आणि नंतर काही कन्सिडरेशन असतात स्पेसिफिक बिझनेस सिच्युएशनमध्ये, जसं मेक ऑर बाय डिसिजन्स, ओनवर घ्यायचं की लीजवर घ्यायचं एखाद्या असेटला, रिटेन करायचं आहे, रिन्युअल करायचं आहे, रिप्लेसमेंट करायचं आहे असेटला, हे आपण पाहतो. नंतर डिडक्शन्स, कलेक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स, TDS TCSचा कन्सेप्ट आपण इथे पाहतो. ITRचे फॉर्म्स आपण इथे पाहतो. तर हे सर्व गोष्टी ज्या आहे त्या याच्या अंतर्गत कव्हर होतात. प्रत्येक युनिटमधून विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत तर कधी कधी पुढे मागे झालं आहे, पण मॅक्सिमम आपल्याला 10 क्वेश्चन्स पर युनिट जे आहे ते आपल्याला विचारतात. म्हणजे 20 मार्काची एक युनिट असते. तर याच्यात आपल्याला प्रत्येक युनिटचे अध्ययन करणे आपल्याला आवश्यक आहे. सर्व तयारी करून देण्यात विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यातर्फे तुम्हाला पूर्ण सहभाग देणार आहे. तर आपण सेट याचा आय होप तुम्हाला सिलेबस पूर्ण कळला असेल. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.